महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यवतमाळ येथे येत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री संजय राठोड आहेत। भाऊ, काय म्हणाल, आजचा कार्यक्रम कसा होणार, काय नियोजन, किती महिला अपेक्षित आहेत? अतिशय उत्साह महिलांमध्ये आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे की महिलांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं। मला वाटते अंदाजे 50,000 महिला आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना राखीसुद्धा बांधणार आहे। आणि खऱ्या अर्थानं लाडकी बहीण या योजनेमुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4,68,000 अर्ज नोंदवले गेले आणि त्यामधल्या 4,60,000 बहिणींना खात्यामध्ये पैसे आले आणि ते पैसे आल्यामुळे अतिशय उत्साह आमच्या माता भगिनींच्या या ठिकाणी चेहऱ्यावर आम्हाला पाहताना दिसतो आहे, फिरताना दिसतो आहे। आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी सर्व भगिनी उत्सुक आहेत। आमचा लाडला भाऊ म्हणून या ठिकाणी ते येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारीसुद्धा आमच्या सर्व बहिणींनी केलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार हे महिला सशक्तीकरणासाठी झटत आहेत, तर दुसरीकडे गेल्या 15 दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली, अशा घटना समोर येतात। कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? यामध्ये ह्या घटना सातत्यानंच कोणतंही सरकार असलं तरी असं विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत आणि त्यामध्ये त्याला कोणाचा पाठबळ आहे किंवा त्यांच्यावर कोणतंही सरकार कारवाई करणार नाही असं कधीच झालेलं नाही। पूर्वीसुद्धा आपण पाहिलं की महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हिंगणघाटमध्ये अशाच पद्धतीची या विदर्भामध्ये अतिशय म्हणजे सर्वांना लाजवेन अशा पद्धतीची घटना झाली। अशा अनेक घटना होत असतात, परंतु या ठिकाणी या सर्व घटनांमध्ये खऱ्या अर्थानं आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशाच पद्धतीची भूमिका शासनाची असते, सर्व लोकप्रतिनिधीची असते। आणि त्यामध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सरकार हे कायद्याने कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। काल महाविकास आघाडीचा जो आज बंद त्यांनी ठेवला होता, महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने आज राज्यात बंद आयोजन केलं होतं, पण कोर्टाने तो अवैध ठरवलाय। कसं बघता या गोष्टी? कशाहीसाठी बंद करणं खरं तर म्हणजे अशा घटना कोणतंही सरकार राज्यामध्ये असलं तर होतच असतात। जर जुना काळ तुम्ही पाहिला, काँग्रेसच्या काळामध्ये एवढी वर्ष सत्तेत काँग्रेस होती, त्या काळात घडल्या नाही का? आमच्याजवळ पूर्ण त्याचे आकडे आहेत। आणि म्हणून या घटनेला कोणी त्या घटनेवरून राजकारण करू नये, त्याच्यामध्ये आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हीच भूमिका सर्वांची असली पाहिजे। परंतु याचा बाऊ करून खऱ्या अर्थानं कुठेतरी सरकारला बदनाम करायचं। आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातले सर्व मंत्री म्हणून या ठिकाणी जेव्हा चांगलं काम, सर्वसामान्य लोकांसाठी काम, शेतकरी, शेतमजूर, आमच्या माता भगिनी, बेरोजगार, युवक हे सर्व आज अतिशय सर्वसामान्याचं सरकार म्हणून या सरकारकडे पाहायला लागले आणि जनता ही या सरकारवर खुश आहे। आणि कदाचित हे एखादी घटना पाहून अशा पद्धतीचं आंदोलन करणं हे उचित नाही, योग्य नाही। आणि म्हणून माननीय न्यायालयाने या ठिकाणी जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयावरून हे लक्षात येते, सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलेलं आहे की हे राजकारण आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाने त्यांना फटकारलेलं आहे। तर नक्कीच महिला अत्याचाराचा बाऊ करत राज्य सरकारला बदनाम करण्याचं काम विरोधक करत असल्याची भावना मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।